भोंदू अशोक खरातच्या काळ्या पापांचं साम्राज्य आता उघडं पडतंय। SIT कडून या प्रकरणाची कसून चौकशी सुरू असतानाच ईडीनं आता अशोक खरातच्या भोवतीचा फास आवळलाय। ईडीच्या छापेमारीत खरातच्या मालमत्तांवर नेमकं काय सापडलं, ईडीने जे छापे टाकले त्याचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचलेत, ईडीला नेमकं काय काय सापडलं, मंगळवारी जेव्हा खरातला कोर्टात हजर करण्यात आलं तेव्हा नेमकी कोणती मोठी माहिती समोर आली, सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। भोंदू अशोक खरातला लैंगिक अत्याचाराच्या 4थ्या गुन्ह्यात कोर्टानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। खरातला मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आलं। कोर्टानं दोन्ही बाजूचे युक्तिवाद यावेळी ऐकले। गुन्हा नेमका काय होता ती सुद्धा आधी सांगते। पीडित महिला, मुलगा व्हावा, कौटुंबिक अडचणी दूर व्हाव्यात, यावर तोडगा मिळावा यासाठी अशोक खरातच्या कार्यालयात जायची। खरातनं पीडित महिलेला रंगीत खडे दिले, त्यानंतर त्यानं महिलेला तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायला सांगितलं, पेढा खाण्यास दिला। त्यावेळी खरातनं मंत्रोच्चारानंतर तिचा विनयभंग केला। पीडितेला तांब्यातील पाणी पिल्यानंतर गुंगी आली। त्यावेळी खरातनं मी देवाचा अवतार आहे, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, जर कुणाला तू हा प्रकार सांगशील तर तुला देव कोपेल, चांगलं होणार नाही असं सांगितलं आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केले। हा प्रकार एप्रिल 2022 ते डिसेंबर 2024 पर्यंत घडत होता असं फिर्यादीमध्ये म्हटलेलं आहे। आता यावरूनच खरातला कोठडी सुनावण्यात आली आहे। सरकारी वकिलांनी काय म्हटलं तर खरातची मोडस ऑपरेंडी प्रत्येक महिला पीडितेसाठी वेगळी असायची। त्याने विवाहित, अविवाहित व विधवा महिलांना वेगवेगळ्या पद्धतीनं लुबाडलं, त्यांचं शोषण केलं। खरातनं पीडित महिलेला दिलेल्या पेढ्याचा, त्याचबरोबर मिश्रित पाण्याचा तपास करायचा आहे। खरातला याबाबत विचारपूस करायची आहे। विधीच्या नावाखाली गैरप्रकार केले त्याचा तपास करायचा आहे। साथीदारांचा शोध घ्यायचा आहे, त्यामुळे त्याची कोठडी गरजेची आहे असं सरकारी वकिलांनी म्हटलं। आता हे सगळं ऐकल्यानंतर, दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने खरातला पोलीस कोठडी सुनावली। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या सुनावणी दरम्यान खरात एक शब्द सुद्धा बोलला नाही। त्याला तपास अधिकाऱ्यांनी 5 दिवसांची मागितलेली पोलीस कोठडी जी आहे ती कोर्टानं मान्य केली। आता ईडीला नेमकं काय सापडलं ते सुद्धा सांगते। ईडीच्या अधिकाऱ्यांकडून खरातच्या घरातून मोठ्या प्रमाणात कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत। जप्त केलेल्या मालमत्तांच्या कागदपत्रांची छाननी केली जात असून संशयास्पद खरेदी विक्री व्यवहारांवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे। खरातच्या प्रॉपर्टी रॅकेटचं महत्त्वाचे धागेदोरे आता ईडीच्या हाती लागलेत अशी सुद्धा माहिती आहे। खरातच्या घरात 16 तास तपासणी करण्यात आली होती, त्यातून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे। खरातच्या 10 कोटींच्या मालमत्तेची ओळख पटल्याची सूत्रांची माहिती आहे। छापेमारीत कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे मिळालेत। ओझरच्या बांधकाम व्यावसायिकाची सुद्धा ईडीनं 17 तास चौकशी केल्याचं समजतंय। याच बरोबर खरात याच्या मिरगाव येथील ब्रह्मसदन या निवासस्थानी सोमवारी सुद्धा ईडीकडून छापा टाकण्यात आला। या ठिकाणी सुमारे 14 तास यावेळी कसून चौकशी करण्यात आली, कसून तपासणी करण्यात आली। आता अडचणीतील प्रॉपर्टी व्यवहारात काही शासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा खरातला मदत केल्याची माहिती आहे, तसा संशय आहे। खरातच्या बंगल्यावर देखील ईडीनं छापा टाकला होता। त्यानंतर खरातच्या सासूबाईंशी माध्यमांनी संवाद साधला। त्या म्हणाल्या, मी काय सांगू जावयानं काय केलंय, मला काहीच माहिती नाही। मुलगी आणि जावई नसल्यानं मला इथे बोलावलंय, नातवांचं जेवण वगैरे याकडे लक्ष देतीये। मी नातवांना खाऊ पिऊ घालण्यास आली आहे। मुलगी कल्पना 15 दिवस झाले घरी आलेली नाहीये, कुठे गेली माहिती नाही। काल घरी अधिकारी आले होते, त्यांनी पिशवीभर कागदपत्र नेली। तुम्हाला मुलगी कल्पनाचा फोन येतो का या प्रश्नावर पार्वती यांनी तिचा फोनच येत नाही, ती कुठे आहे माहिती नाही असं सांगितलं। त्यामुळे ईडी ज्या पद्धतीने अशोक खरातचं घर असेल, मालमत्ता असेल, बंगला असेल, या सगळ्या ठिकाणांवर ज्या प्रकारे छापेमारी मारतीये त्यावरून अशोक खरात हा पुरता अडकलेला आहे असं चित्र दिसतंय। पण हा अशोक खरात नेमका कुणाकुणाला अडकवतो, कुणाची नावं या सगळ्या प्रकरणांमध्ये आणखीन समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भातली सगळी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच। तुम्हाला याबद्दल काय वाटतं, तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।